नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी एक सुंदर अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया। मी एक वाटी पांढरे चणे भिजू घातलेले होते रात्री। आता ते आपल्याला एका कुकरमध्ये उकळून घ्यायचे आहे। हे बघा, मी थोडंसं मीठ आणि हळद घालून आपल्याला कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे। जास्त काही आवश्यकता नाही आहे आपल्याला। बघा, अशा पद्धतीने 1 ग्लास पाणी टाकले 1 वाटी चण्यासाठी आणि हळद मीठ टाकून शिट्ट्या घेते। आता इकडे करते फोडणीची तयारी। मी 2 छोटे साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे आणि 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि 4 ते 5 मिरच्या आणि थोडंसं जिरं याचा ठेचा करून घेतलेला आहे। चला तर मग फोडणीची तयारी करूया आपण। मी घेतलेला आहे कढईमध्ये तेल, त्याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं जिरं आणि कांदा। आता कांदा आपल्याला छान असा लालसर परतून घ्यायचा आहे। परतल्याच्या नंतर आपण केलेला ठेचा त्यामध्ये घालायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने घालायचा। नंतर टोमॅटो घालून आपल्याला व्यवस्थित ते शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी चणे शिजवून घेतलेले आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा तिखट, हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा अंबारी मसाला आणि 1 चमचा धने पावडर। हे आपल्याला व्यवस्थित मसाले होऊ द्यायचे आहे आणि 1 घोट पाणी टाकून आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, छान असा सुंदर रंग यायला लागलेला आहे आपल्या भाजीला आणि तर्री पण येते आणि नंतर मग आपले वाफवलेले चणे त्यामध्ये घालायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने आणि तुम्हाला हवं तेवढं त्यामध्ये पाणी घालून आपल्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, पण लक्षात ठेवायचं आपण उकडताना मीठ घातलं होतं त्यामुळे याच्यामध्ये कमी घालायचं आहे आणि थोडेसे काहीतरी 8 ते 10 साखरचे दाणे घालायचे, म्हणजे भाजीला असं सुंदर आपल्याला चव येते आणि वरून कसुरी मेथी घालून आपल्याला आपली भाजी रेडी आहे। हे बघा, अशा पद्धतीने सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे। मस्त छान असा कलरही आलेला आहे आणि सुगंधही खूप छान सुटलेला आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो, अशी सुंदर रेसिपी। मी तुम्हाला नवीन असे व्हिडिओ पाठवत राहील। तुम्ही तुमच्या लाईक आणि कमेंट माझ्यापर्यंत पोहोचवत राहा आणि ही पुरीसोबत सर्व करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।